ये करा लो वो करा लो। आज एक एक डिपार्टमेंट आता है, वो नंबरिंग करे तो वो चला जाएगा कुछ भी बना के, फिर दूसरा आएगा वो बना के निकल जाता है, तीसरा आगे हम लोग किसके पास जाए बाद में। डेवलपमेंट आपको करना है, लेकिन वो बेसिस पे नहीं कि आपको यहाँ से भगा देवे, यहाँ से आपको भाग जाओ, ये जमीन खाली कर दो, वो बेसिस पे हम लोग रेडी नहीं होगे। धारावी अदानीला विकली हे पटतंय तुला? 100% ना, अदानीला विकलीच गेलेली आहे. म्हणून तर आज आम्हाला हेही माहिती नाही की आमचे घर किती स्क्वेअर फीटचे बनणार आहेत. आता बघा, ही धारावी आशा खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे आणि सर्वांना माहिती आहे इकडेच पैसा आहे. दुर्लक्षाने प्रत्येकाचं लक्ष आहे, पण प्रत्येकाला मेवा खायचा धारावीमध्ये. ठीक आहे, पक्ष कुठं राहिला त्याचा पक्ष कुठं राहिलं. आता बघा यावेळी पक्ष पण नाही राहणार. काय समस्या आहेत धारावीच्या? धारावीची एक समस्या झालेली आहे. मला असं वाटतं शिवसेना आली पाहिजे, हर्षलाताई मोरे. का असं का वाटतं तुम्हाला? कारण त्यांनी बरेचसे कामं इकडे केले आहेत लेबर कॅम्पात, आणि कोरोनामध्ये पण त्यांनी खूप कामं केली इकडे, त्यामुळे ते येतील हा विश्वास आहे आम्हाला. एक हमारे नगर सेवक थे PM जगदीश, आज से 7 साल पहले, तो उनका काम दिखता है, चेहरा दिखता है. और एक बड़ी पार्टी है BJP की, उनका भी जो राजू जी कुछ है नाम, तो वो खड़े हैं BJP से. और हमारे समाज के कमलेश भाई चित्रोड़ा खड़े हैं. खरं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीत आपण वेगवेगळ्या प्रभागातून, वेगवेगळ्या ठिकाणातून मुंबईकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. त्यांचा कौल कुणाला आहे, त्यांच्या समस्या काय आहेत आणि मुंबईची सत्ता कुणाच्या हाती जाणार हे जाणून घेत आहोत. आता आपण आलेलो आहोत धारावीमध्ये आणि धारावीकरांना काय वाटतं, त्यांच्या काय समस्या आहेत, धारावी रिडेव्हलपमेंटला जाणार आहे तर कशा पद्धतीने प्रक्रिया सुरू आहे आणि त्यांना काय आश्वासनं दिली गेली आहेत जाणून घेऊयात. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागली आहे, काय वाटतं कुणाचा महापौर बनणार? मला माहिती नहीं, मेरे को मालूम नहीं है कोई भी बने उससे मुझे, क्योंकि मैं पॉलिटिक्स में इंटरेस्ट ही नहीं रखता हूँ. का असं तुम्हाला माहिती नाही म्हणजे थोडा तरी अंदाज असावा ना एक मतदार म्हणून? मैं पहले से पॉलिटिक्स में भी इन्वॉल्व नहीं हूँ. तुम्ही मतदान तर करत असाल? करते ना, मतदान करते, माझा हक आहे, मी करते ते. खरं तर धारावी आता रिडेव्हलपमेंटला जाते आणि त्याचं प्रोसेस सुद्धा सुरू झाली आहे. तुमच्या घराचं सर्वेक्षण झालंय का? नहीं, हम लोग ने करने को नहीं दिया है. का? जब तक हम लोग को क्लियरिफिकेशन नहीं मिल रहा है कि भाई हमें कहाँ पे दिया जाएगा, क्या मिलेगा. हम लोग का यहाँ पे वो सब तो छोड़ो, खाना पीना तो छोड़ो, तो लेकिन मेरा धंधा जो है, पहला मेरा बिजनेस है, मेरा बात करे ऑन टेबल बैठे, वो भी कोई नीचे का लेवल से बात हम लोग करने के नहीं जा सकते. जो डिसीजन मेकर है वो हम लोग से बात करे. वी आर रेडी फॉर डेवलपमेंट, हम लोग का कोई विरोध नहीं है, लेकिन एक्चुअली हम लोग को यहाँ पर ही चाहिए. सर्वेक्षणासाठी आले तेव्हा तुम्हाला सांगितलं का की तुम्हाला कुठे शिफ्ट करणार जोपर्यंत तुम्हाला भेटत नाही घर तोपर्यंत वगैरे? कुछ नहीं बोलते, नंबरिंग करा लो, ये करा लो वो करा लो. आज एक एक डिपार्टमेंट आता है, वो नंबरिंग करे तो वो चला जाएगा कुछ भी बना के, फिर दूसरा आएगा वो बना के निकल जाता है, तीसरा आगे हम लोग किसके पास जाए बाद में. हमें करना है, हम लोग रीडेवलपमेंट के विरोध में नहीं है, हमें रीडेवलपमेंट चाहिए ही, लेकिन हमारे साथ बात करो. हम लोग को कुंभाराड़े में चाहिए. दूसरी बात है कितना फुट मिला क्या मिलेगा वो नेक्स्ट स्टेप है. अभी तो वही बात है, मेरा एक कुंभाराड़ा है 12 एकर्स का, 12 एकर्स में रहने वाले हर एक आदमी पात्र रहेगा, सबको यहाँ पर ही देना पड़ेगा. ये टर्म एंड कंडीशन पे अगर डेवलपमेंट करना है तो करो, नहीं तो हम लोग बहुत खुशी से यहाँ पे रहते हैं. धारावीकरांनी काय स्वप्न पाहिली आहेत आता पुढची नव्या धारावीसाठी? हम लोग का तो एक ही स्वप्न है, हमको यहाँ पे मिल जाए, हम लोग को रहने का यहाँ पे मिले, बिजनेस यहाँ पे मिले, तो हम लोग रेडी बस. और हम लोग चाहते हैं कुछ अच्छा बने, वो नहीं हम लोग कहीं नहीं, लेकिन हम, मैं तो बोलता हूँ बिल्डिंग से अच्छा हम लोग अभी रह रहे हैं ना, वो बिल्डिंग से अच्छा है, वो फ्लैट से अच्छा रह रहे हैं यहाँ पे. लेकिन फिर भी चलो आपको डेवलपमेंट चाहिए, अच्छा है, चलो ये स्लम है थोड़ा, मैं स्लम में रहता ही नहीं हूँ, मैं तो आपको छाती ठोक के बात करता हूँ. तो अभी आप मेरे घर में चलो अंदर, 3 BHK, और जो नेपेंसिल रोड पेडल रोड में नहीं रहेगा ना, वो मेरे घर के अंदर है सब कुछ. हम लोग खुशी से रहते हैं, रहने दो. हम किधर किसको बोलने को गए कि आप डेवलप करो, कोई हम लोग बोलने को गया. चलो एक आदमी को बताओ कि एक ऑफिसर के लेवल कोई भी डिपार्टमेंट में बताओ कि कुंभारवाड़ा वाले लोग आए थे, उन्होंने बोला डेवलप करो. डेवलपमेंट आपको करना है, गवर्नमेंट को करना है, कुछ अच्छा करना है, हम लोग एक्सेप्ट करते हैं, लेकिन वो बेसिस पे नहीं कि आपको यहाँ से भगा देवे, यहाँ से आपको भाग जाओ, ये जमीन खाली कर दो, वो बेसिस पे हम लोग रेडी नहीं होंगे. मुंबईची सत्ता कुणाच्या हाती जाणार? असं बघायला गेलं तर ठाकरे बंधूंच्या हाती जायला पाहिजे. कारण की मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस भरडला जातोय आणि जर हे ऐरे गैरे आले
तर मुंबईवरती राज्य यांचं चालेल. जसं की आता आमच्या धारावीमध्ये अदानी आलेला आहे. अदानीला कोणी पाठवले सर्वांना माहिती आहे. म्हणजे धारावी अदानीला विकली हे पटतंय तुला? 100% ना, अदानीला विकलीच गेलेली आहे. म्हणून तर आज आम्हाला हेही माहिती नाही की आमचे घर किती स्क्वेअर फीटचे बनणार आहेत. सांगतात 350 स्क्वेअर फीटचे, 400 स्क्वेअर फीटचे मिळणार आहेत. अदानीने एक त्यांच्या नवभारत मेगा डेव्हलपर म्हणून त्यांची एक साईट आहे युट्यूबला. त्याच्यावरती त्यांनी टाकले की 380 स्क्वेअर फीटचं घर देणार आहेत म्हणून आम्हा धारावीकरांना. पण ज्यावेळेस आमचे काही मित्र आहेत त्यांना ॲग्रीमेंट बनवले ना, त्याच्यावरती लिहिलं 300 ते 350 स्क्वेअर फीट देणार आहे. आणि एकदा तुम्ही सही केल्याच्या नंतर मला वाटत नाही 500 स्क्वेअर फीट वर, म्हणजे हे दादागिरी आहे ना, हुकुमशाही आहे. खरं तर धारावी पुनर्विकासाचा मुद्दा हा फार रखडलेला मुद्दा आहे. गेल्या 20-25 वर्षांपासून धारावी विकसित का म्हणजे पुनर्विकास का नाही होऊ शकला धारावीचा? पुनर्विकास न होण्याला हे राजकारणी सगळे कारणीभूत आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, आमची इच्छा आहे की धारावी रिडेव्हलपमेंट व्हावी. झोपडीतून लोक बिल्डिंगच्या घरामध्ये गेली पाहिजे. आमच्याकडे पाण्याचा प्रश्न आहे. आजही 40च्या रूमला पाणी येत नाही. उद्या जर डेव्हलपमेंट झालं तर आम्हाला एक मोठं खोली मिळेल, त्याच्यामध्ये आमची लोक व्यवस्थित राहतील, पाणी मिळेल, सगळ्या सुविधा मिळतील. पण तसं होत नाहीये. राजकारणी सगळे जबाबदार आहेत त्यासाठी. पण खरं तर धारावी ही आशिया खंडातली सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक झोपडपट्टी आहे. पण या धारावीकडे मुंबईतले जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांचं दुर्लक्ष झालंय असं वाटतं. दुर्लक्ष नाही. आता बघा, ही धारावी आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे आणि सर्वांना माहिती आहे इकडेच पैसा आहे. दुर्लक्ष नाही, प्रत्येकाचं लक्ष आहे, पण प्रत्येकाला मेवा खायचा धारावीमध्ये, असं सगळं हे प्लॅनिंग चालू आहे. आणि हा ते धारावी रिडेव्हलपमेंट पण केंद्रातून ऑपरेट होतीये. मुंबईवरती कोणाचं लक्षच नाही आहे. म्हणजे आता मी सांगतो की जर समजा इथे ठाकरे बंधूंची सत्ता जर आली तर कदाचित ही अदानीचा प्रोजेक्ट बाहेर हाकलला जाऊ शकतो. आम्हाला रिडेव्हलपमेंट हवंय, पण आम्हाला धारावीतच घर हवंय आणि तेही 500 स्क्वेअर फीटचं घर हवंय. मुंबईचा महापौर कोण होणार? मुंबईचा महापौर मराठीच होणार आहे. हे जे बोलतं ना बाहेरचे कोणते करणार, हे असं खोटं बोलतात. हे नेहमीच खोटं बोलतात. मुंबईच्या महापौर कोण खोटं बोलतो? हे अपक्ष उमेदवार, अपक्ष उद्धव ठाकरे, संजय राऊत. पक्ष नाही येतो ते, त्यांच्याकडे पक्ष आहे. ठीक आहे, पक्ष आहे. कुठं राहिलं त्याचा पक्ष कुठं राहिलं? आता बघा, यावेळी पक्ष पण नाही राहणार. हे जो इलेक्शन मध्ये जे उद्धव ठाकरे बोलतोय ना, बाहेर बाहेर फेकणार, हे सर्व खोटं बोलून चालणार नाही. आणि किती वेळ, 10 वेळ, 50 वेळ फडणवीसनी आणि शिंदे साहेबांनी सभामध्ये सांगितलेलं आहे की धारावीवाल्याने धारावीमध्येच मिळणार आहे. विश्वास आहे तुम्हाला धारावीतच मिळणार याचा? हो, विश्वास आहे. काम दाखवतोय, त्यांचं काम करतोय, काम दाखवतोय. धारावीमध्ये तुम्ही राहता, काय समस्या आहेत धारावीच्या? धारावीची एक समस्या झालेली आहे. कारण आम्ही माटुंग्यामध्ये राहतो आणि आम्हाला धारावीमध्ये कोंबले गेले. माडजुला वॉर्ड आहे, माटुंगा 19, आम्ही पण 19 आहे. बघा तिकडचं निकडमध्ये किती फरक आहे. म्हणजे याचा अर्थ काय की विभागात काम झालं नाही. तुम्ही पार्किंग बघा, कुठली गाडी कुठे, कचरा 2-2, 3-3 दिवस झाले ना झाडू मारणार आहेत नाही. ठीक आहे, आता मी निवडणुकीचा काळ असं समजू शकतो की कामगारांना ड्युटीला लावला असेल, हरकत नाही. पण याच्या अगोदरच्या ज्या परिस्थिती आहे की आम्ही कधी बघू की आमचा एरिया नेपेन्सी रोड, पाली हिल, मरवाल, आम्ही टॅक्स भरतो ना. शेवटी काय असतं माहिती आहे काय, प्रतिनिधींनी दबाव आणला तर त्या गोष्टी शक्य आहे ना, बरोबर? हेच ते उत्तर. तर मुंबई महानगरपालिकेत कोणाची सत्ता येणार काय वाटतं? कामं कोण करतंय? ईव्हीएम सांगितलं ना, ईव्हीएम. कामं कोण करतंय? अधिकारीच करतो. काम कोण करतंय? सफाई कामगार, इंजिनियर वगैरे हे काम करतात. प्रतिनिधी फक्त पैसा खातो. कुठला पक्ष काम करतोय? मला असं वाटतं की आता हे शोधावं लागेल कुठला पक्ष काम करतो. पक्षांनी कामं केली असते तर आमची दुरावस्था झाली असते का ताई? महानगरपालिका निवडणुकीत यावेळी लाडक्या बहिणीची हवा चालून जाईल का? हो, लाडक्या बहिणीचे पैसेच कुठे येतात महिलांना? कितीतरी महिला ना पैसेच येत नाहीत. KYC करून दुनियादारी केली तरी येतच नाहीत पैसे. काय करणार? पण यावेळी आचारसंहिता आहे त्यामुळे कदाचित येत नसतील. 2-2 वर्ष, आता किती वर्ष झाले? 1.5 वर्ष तरी होऊन गेले ना.
काय काय महिन्यांना 2-2 महिने पैसे नाही, परत बंद झाले, ते अजून आलेच नाहीत पैसे. तुम्ही धारावीमध्ये राहता, काय समस्या आहेत धारावीमध्ये? धारावीचा आता पुनर्विकास तर होणारच आहे. तर आम्हाला ह्याच ठिकाणी आमचे घरं पाहिजेत, हेच आमचा मुद्दा आहे. इथे अजून काय समस्या, एक महिला म्हणून काय समस्या मांडाल तुम्हाला इकडे? आमच्या इथे मुलांना लायब्ररी नाही आहे, वाचनालय इथे अजिबात नाही आहे, आणि मुलांना खेळण्यासाठी गार्डन नाही आहे. ह्या 2 समस्या आहेत. खरं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघं भाऊ एकत्र आले आहेत, याचा काही मतदानावर परिणाम होणार का? हा परिणाम भरपूर होणार आहेत. कारण का शब्द जे असतात, जे माणूस बोलतोय तोंडानी, ते शब्द वापरून बोलायला पाहिजे. आपल्याला लोकांकडे परत जायचे असतात. ते अजान बंद करा, रोडवरती कामं बंद करा, तर म्हणून थोडं मुस्लिम वोट कमी होणार उद्धव बाळासाहेबांचं. हे माझा जजमेंट आहे, सांगतो. खरं तर राज ठाकरेंनी मुद्दा घेतला होता, भोंगे बंद करा म्हणून, भोंग्यांचा त्रास होतो वगैरे, तर त्याचा परिणाम होईल का? परिणाम आहे त्याच्यात भरपूर आहे. मुस्लिम लोक काय असतात, पहिले ते बघतात मस्जिद, मदरसा, त्याच्यावरती ते लोक जास्त लक्ष ठेवतात. मुस्लिम म्हणजे मी पण मुस्लिमच आहे, पण त्यांच्या मनावरती ठेस नसायला पाहिजे. त्या हा भारी पडेल, हा शब्दाने भारी पडेल. काही काही ठिकाणी म्हणजे राजसाहेबांना पण थोडा बोलताना पुढच्या वेळी विचार केला पाहिजे, आम्हाला पण तिथे जायला पाहिजे, आम्हाला पण त्यांच्याकडे जायला पाहिजे परत. मुस्लिम वोट फिरत नाही. हा आमच्या जे एरियात किती आपला 189 ना, 189 वरून मुस्लिम लोकांनीच राजसाहेबांना एक सीट दिलं होतं. हा मुस्लिम वोट आहेत, वाल्मिकी वोट आहेत आणि जय भीम वोट आहेत. सगळ्यांनी निवडून दिलं होतं मनसेला. पण मनसे हा विसरून जातोय की मला पुढच्या वर्षी परत कुठेतरी इलेक्शनला मुस्लिमकडे जायला पाहिजे. धारावीच्या पुनर्विकासाचा मुद्दा सुद्धा आहे, तर तुमच्या घराचं सर्वेक्षण झालंय? सर्वेक्षण झालंय, सगळं ओके झालंय. पण आता प्रॉब्लेम हे आहेत की ते जे रूम देतील, अडाणी रूम देणार, तेव्हा ॲग्रीमेंट काय बनवतं त्याच्यावरती निर्भर आहे. का रखडतंय नेमकं सारखं सारखं हे? आहे मधी रोटी सेकणारे भरपूर लोक आहे. अडाणीकडे घेऊन पैसे घेऊन गप्पून बसणारे लोक भरपूर आहेत. पण आम्ही लोक म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की ॲग्रीमेंट पेपर जेव्हापर्यंत येत नाही तेव्हापर्यंत हे याला हात लावायला मिळणार नाही. ताई, धारावीच्या काय समस्या आहेत? धारावीच्या समस्या अशा आहे की अदानी इथे आलाय, त्यामुळे आम्हाला अदानी नकोय. जर अदानी आले असेल तर आम्हाला आमचं घर इथेच मिळालं पाहिजे बस. कारण एका घरामध्ये 2-2 कुटुंब राहतात, त्यांनी काय करायचं? त्यामुळे अदानींना हेच रिक्वेस्ट की आम्हाला इथेच रूम मिळाले पाहिजे. मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट एकत्र आलाय, काय वाटतं दोघांचं एकत्र येण्याने काय फरक पडेल मतदारांना? नक्कीच पडेल, फरक नक्कीच पडेल. 2 जण एकत्र आल्यानंतर हा फरक नक्कीच पडणार. खरं तर धारावी रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे, सर्वेक्षण झालंय का तुमचं? नाही, आमचं सर्वेक्षण नाही झालं. का नाही झालं? आम्हाला 12.5 एकरची जमीन आहे आमची, आम्हाला इकडेच पाहिजे. कुणाला कुठे दुसरी जागा पण पाहिजे नाही. आम्हाला धंदा पण इकडे पाहिजे आणि राहण्याच्या पण इकडेच पाहिजे आम्हाला. धारावी अदानींना विकली असं म्हटलं जातं, तर पटतंय ते तुम्हाला? नाही, विकली की नाही विकली ते आमचा प्रश्न नाही. आमचा प्रश्न एवढाच आहे की 12.5 एकरची जमीन मध्ये आम्हाला पात्र अपात्र सर्वाला इकडेच भेटायला पाहिजे. गेल्या 20-25 वर्षामध्ये धारावी रिडेव्हलप का नाही होऊ शकली? अचानक रिडेव्हलपमेंटचा मुद्दा कसा आला पुढे? मी जेव्हा माझी उमर 54 आहे, मी लहानपासून ऐकतोय डेव्हलप होणार डेव्हलप होणार डेव्हलप होणार, आजपर्यंत झाला नाही. माझे वडील पण गेले डेव्हलप करून करून सांगून 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 गेले डेव्हलप होणार, तरी पण नाही झाला. अजून पण काय होणार ते नक्की नाही. म्हणजे तुम्हाला विश्वास नाहीये का अजूनही? विश्वास आहे, पण आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला पाहिजे. आम्हाला दुसरी जगावर नाही जायचंय, आम्हाला राहायचं तर इकडेच राहायचंय. खरं तर धारावीचा पुनर्विकास होणार आहे, तर तो तुमच्या फायद्याचा आहे की तोट्याचा आहे? ते फायद्याचाच आहे. पण आमचा एक कुंभारवाडा आहे, त्याच्यामध्ये फैक्ट्री म्हणून एक जगह बनाना चाहिए. फैक्ट्री प्रॉपर उनको एक एक जगह देना चाहिए कि आप यहाँ पे काम करो. यहाँ पे विजिटर्स भी आते हैं, फॉरेनर्स भी आते हैं देखने के लिए कुंभारवाड़ा कैसा है. धारावी में अलग अलग सब फैक्ट्रीज है,
तो ये भी मैन्युफैक्चरिंग फैक्ट्री है, उनको देना चाहिए कि आप धारावी में आइए, यहाँ पे कुमारवाड़ा है, यहाँ पे पॉटरी वर्क हो रहा है। बॉम्बे में एक ही जगह है जहाँ पे पॉटरी वर्क हो रहा है, उनको एक जगह प्रॉपर देना चाहिए। खरं तर धारावीमध्ये तुम्ही राहता, तर तुमच्या घराचं सर्वेक्षण झालंय मग यासाठी? हो, झाला आहे त्यासाठी. तर या होत्या धारावीकरांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. अजून अशाच व्हिडिओसाठी story.com ला नक्कीच फॉलो करा. story.com साठी मी नुपूर पाटील, मुंबई.